चला बघा मित्रांनो, आज आपण प्रश्न बघणार आहेत. तर प्रश्न अगोदर वाचून घेतो. एका किल्ल्यामध्ये 1000 सैनिकांसाठी एका महिन्याचे अन्न होते. आता 1000 सैनिक आहे आणि त्या किल्ल्यावर त्यांना 1 महिन्यापर्यंत पुरेल एवढं अन्न आहे. आता काय सांगितलंय हे पहिलं महत्त्वाचं लक्षात घ्या. प्रश्न काय सांगितलं आणि विचारलंय काय. मग 10 दिवसानंतर 1000 सैनिक आणखी आले. म्हणजे अगोदर 1000 सैनिकांना पुरणार होतं आणि आणखी 10 दिवसानंतर आले. हे दिवसही महत्त्वाचे ना. 10 दिवसानंतर किती आले, तर 1000 आले. तर अतिरिक्त सैनिक किल्ल्यामध्ये आले. तर उरलेल्या अन्नामध्ये किती दिवस सैनिकांचं काम चालू जाईल. म्हणजे उरलेलं जे आहे अन्न आहे 10 दिवसानंतर उरलेलं, तर त्यामध्ये किती दिवस या 2000 सैनिकांना ते अन्न पुरेल. आता महत्त्वाचं लक्षात घ्या. प्रश्नाचं उत्तर काढताना बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक विद्यार्थ्याचा टाइम कुठं चाललं जाते, तर या 10 दिवस, हे जे 10 दिवस आहेत, या 10 दिवसाचं किती अन्न खाल्लं त्यांनी हे काढण्यातच टाइम वेस्ट चालला जाते. तर लक्षात घ्या. आता कमी वेळात कसं उत्तर काढायचं, तर पहिलं पहा, 1000 सैनिक ऑलरेडी होते. यांना किती दिवस पुरणार अन्न होतं, 30 दिवस पुरणार अन्न होतं. त्यांनी किती दिवस संपवलंय, 10 दिवसात संपवलं. म्हणजेच 20 दिवसाचं अन्न अजून बाकी आहे. समजलं का. इथपर्यंत क्लिअर झाली कन्सेप्ट. बघा, 1000 सैनिक होतं, त्यांना 30 दिवस पुरेल एवढं अन्न होतं. आता 30 दिवसापैकी 10 दिवस त्यांनी संपवलं. उरलं किती दिवसाचं, 20 दिवसाचं. किती सैनिकांचं अन्न उरलं, 1000 सैनिकांचं. म्हणजे 1000 सैनिकांचं 20 दिवसाचं अन्न या ठिकाणी त्यांचं उरलेलं आहे. आता हे किती जणांना संपवायचं, जे 1000 शिल्लकचे आले तिथे आणि जे ऑलरेडी 1000 आहे तिथे. म्हणजे एकूण टोटल किती झाले, 2000. म्हणजे एवढं अन्न किती लोकांना संपवायचंय, 2000 लोकांना संपवायचं. म्हणजे एवढं जर तुमचं ही कन्सेप्ट आली, म्हणजेच काय झालं, तुमचं उत्तर आलं. बघा, 1000 या 2 किती, 2000ला किती भाग जाते, 2चा. आणि या 2ने या 20ला किती भाग जाते, 10. म्हणजेच काय असणार आहे, 10 दिवस अन्न यांना पुरेल. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला यांनी किती संपवलं हे काढण्याची गरज नाही. एवढंच काढायचं, फक्त त्यांचं 20 दिवसाचं अन्न उरलेलं आहे. समजलं का. कन्सेप्ट क्लिअर करत चला. ठीक आहे.